वसई किल्ल्यात बिबट्या सापडल्यानंतर वन अधिकारी आता कामाला लागलेले आहेत। 10 ते 15 वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम जी आहे वसई किल्ल्यामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। रात्रीच्या सुमारास या बिबट्याने किल्ला बंदाचा रोड क्रॉस करून जो आहे वसई किल्ल्यामध्ये त्याने प्रवेश केला होता। त्याचा फोटो आणि पायाचे ठसे जे वन अधिकाऱ्यांना सापडलेले आहेत। त्यानंतर जे आहे की वन अधिकारी कामाला लागलेले आहेत आणि सर्च ऑपरेशन सुरू आहेत आणि लवकरच पिंजरा देखील मागवण्यात आलेला आहे। जागोजागी पिंजरा मागवलेला आहे आणि 2 पिंजरे जे आहे सुरुवातीला लावण्यात येणार आहेत आणि बिबट्याला जे आहे जेरबंद करण्याचा प्रयत्न जे वन अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत। तर आज संध्याकाळनंतर पुन्हा एकदा वसई किल्ल्यामध्ये प्रवेशबंदी वन विभागाकडून करण्यात येणार आहे आणि तुम्हाला देखील पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की जर तुम्ही वसई किल्ल्यामध्ये फिरण्यासाठी जाणार असाल तर जरा सांभाळून, कारण बिबट्याचा वावर जो आहे रात्रीच्या सुमारास पाहायला मिळतो। रात्रीच्या सुमारास हा बिबट्या आहे पुन्हा रस्त्यावर येण्याच्या मोठ्या प्रमाणावर चान्सेस वन विभागाला आहे। तर दुसरीकडे गाववाल्यांमध्ये जे आहे कोळीवाडा आहे किंवा तिकडचे मच्छीमार बांधव यामध्ये मोठ्याचे भीतीचं वातावरण पसरले आहे। एका ग्रामस्थाने चक्क बंदूक घेऊन त्याने किल्ल्यामध्ये भ्रमंती केलेली आहे। ही बंदूक जी आहे खरी बंदूक नसून आवाजाची बंदूक आहे आणि आवाज केल्यानंतर बिबट्या पळतो असे त्याचं कुठेतरी म्हणणं आहे आणि स्वरक्षणासाठी त्याने हे बंदूक आणल्याचं त्याने सांगितलेलं आहे। त्यामुळे वसई किल्ल्यामध्ये जे आहे पहिल्यांदाच अशा प्रकारची बिबट्या येण्याची घटना घडलेली आहे आणि ह्या बिबट्याला मोठ्या प्रमाणावर लोक घाबरलेले आहेत। लोकांनी घाबरू नये, कारण व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये जो बिबट्या दिसलेला आहे त्याची साईज जी आहे मोठ्या प्रमाणात मोठी आहे, मोठा बिबट्या आहे। त्यामुळे लोकांनी कुठल्याही प्रकारे धाडस करू नका, किल्ल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं वन अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे। आता वन अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यश येवो हीच आता अपेक्षा आहे। तर दुसरीकडे ह्या संपूर्ण हल्ल्यामध्ये आहे एक मुलगा जो जखमी झालेला आहे। ह्या जखमी मुलगाचा जो मी दृश्यांमध्ये पाहताय तो काल रात्री जो आहे जेट्टीकडून वसई किल्ल्याकडे येत होता आणि त्याच दरम्यान जे बिबट्याने रेलिंग क्रॉस करून उडी मारली होती आणि हल्ल्यामध्ये हा मोटरसायकलवरून पडला आणि हा गंभीर जखमी झालेला आहे। त्यामुळे वन अधिकारी मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेले आहेत। लवकरात लवकर त्यांना यश यावं हीच अपेक्षा। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।